मॉर्निंग एवरीवन, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आत्ता ना मी उठलो आहे, तर उशिराच उठलो कारण ना बरं वाटत नव्हतं. नाक वगैरे सगळं जाम झालेलं. आता उठलो आहे तर खाली जातो, मस्त जरा वाफ घेतो ती पहिली, तरच बरं वाटणार आहे. आवाज पण बघा एकदम बसला आहे. तर जातो खाली, त्याने पहिली वाफ घेतो आणि मग सगळं आवरतो. आणि आज आहे प्रतीकचा बर्थडे, तर मी आज त्याचं बर्थडे सेलिब्रेशन करायचं आहे, तुम्हाला दाखवीन. चला. तर आता बघा प्रतीक चाललाय कॉलेजला, तर मम्मी त्याला आता इथे ओवाळून वगैरे पाठवते. म्हणजे आंघोळ वगैरे सगळं आवरून झालं आहे, देवाची पूजा पण केली आहे. आता मस्त जरा नाश्ता करतो, मग आराम करतो थोडा. चला. तर आता नाश्त्याला मस्तपैकी हा बघा गोड शिरा आहे आणि हे बघा कटलेट केले आहेत बीटचे, मला खूप आवडतात. चाललो जरा बाजारात, आपल्याला जरा केकची ऑर्डर देऊन येतो संध्याकाळसाठी. चला. ते करून झालाय बाजार. हे बघा कानातनं असं ना कापसाच्या गोळ्या पण घातल्या आहेत, कारण वारा भरपूर आहे, परत सर्दी होणार. आणि आता ना मला जरा फॉर्म भरायचा आहे. तर काल तर मी भरत होतो पण तो काय झाला नाही भरून, तर आता परत ट्राय करतो. चला. जवळपास 2 तास गेले, फॉर्म बी सगळं भरून झालं आहे. तर लॅपटॉप वगैरे सगळा बंद करून ठेवला. तर जातो बाहेर, उठतो, बसून बसून पाय लागले दुखायला. जातो. तर आज आता बड्डे असल्यामुळे मस्त पुरणपोळीचा बेत केलाय मम्मीने. तर ते मला पुरणपोळी आणि बटाट्याची भाजी खूप आवडते. वगैरे झालंय माझं. नाही बघा, हे आता गोळ्या घेतो, गोळ्या खातो आणि मग झोपतो. आणि हे सगळे म्हणतात की आता कणकवलीला पण जायचं संध्याकाळी, तरी गोळा घेतला पाहिजे तर बरं वाटेल. आता थोडंसं अंगबिंग गरम नाही, सर्दी आहे, सगळं जाम झालं आहे. तर गोळी घेऊन मस्त झोपतो आधी पहिलं. चला. तयारी वगैरे झाली आहे आणि आता मी चाललो कणकवलीला, सगळेच जातो आहे. चला. जाऊन बसलो आहे आणि काचेवर धूळ बाग येते आहे, साफ करायला पाहिजे. तर मी गाडी तर बाहेर काढली आहे, हे अजून आले नाहीत कोण, आणि उचकी पण लागली आहे, काय झालं काय समजत नाही. चला निघतो आता. मम्मी तर आली आहे, हाक मारतोय सगळ्यांना. आता मी निघालो आहे आणि आता प्रत्येकचं पण कॉलेज सुटणार आहे, त्यामुळे त्याला पण तिथे कणकवलीतच घेऊया. आणि पप्पांचं काय काय काम आहे, ते खरेदी वगैरे काहीतरी करायची आहेत, तर ते सगळं ते करतील. आणि प्रत्येकला घेऊनच घरी येऊया. मग मी काय जाणार नाही खरेदी वगैरे करायला, मी मस्त गाडीत बसून राहीन. तर आता हे बघा संध्याकाळचं बरं पडतं जायला, जास्त काय गर्दी नाही काय नाही. तर आता आपण पोचलो आहे हुंबरटमध्ये आणि आता आपण हायवेला लागूया डायरेक्ट. तर आता फायनली मी पोचलो कणकवलीमध्ये. आणि बघा कणकवली बाजारपेठ कधीच शांत नाही. तर ते बघा पप्पा आणि जात आहेत, तर पप्पा पुढे घ्यायला सांगतायत. तो चालला आहे बघा पुढचा माणूस, तरी बघा पुढे लावली आहे गाडी. पप्पा आणि सगळे चालले आहेत आणि मी इथे थांबलो गाडी लावून. तर त्यांना जाऊन दे, कारण ते खूप वेळ काढणार, त्यापेक्षा म्हटलं गाडीत बसूया आपण. आणि हे बघा, तर बघा कणकवली ते बाजारपेठमध्ये मी गाडी लावली आहे. आता ते येतील जाऊन. मला कंटाळा, जातो जरा बेकरीत जातो, ब्रेड वगैरे घ्यायचे आहेत, ते घेऊन ठेवतो. आणि प्रतीक पण आता आला आहे स्टँडवर, मग त्याला तिथं वाटत घेतो. चला. आता आला आहे वडापाव सेंटरला, वडा घेतो. तर आता बेकरीवाल्याकडे जात होतो, ते बघा चौकात किती ट्रॅफिक आणि किती गर्दी आहे ती बघा.
तर तिथेच पुढे बेकरी आहे अयंगर, तर तिथेच घेऊया आणि जातो. तर आता आम्हाला कणकवलीतच बघा काळोख झाला आहे, तर आता निघतो घरी जायला लवकर. तर आता आम्ही निघालो आहे. आता हे बघा पोचलो आहे हायवेवर. तर आता पटपट घरी जातो. आणि वाटेत आता तिथे ना कणकवली फोंड्यात आमच्या मठात पण जायचं आहे स्वामी समर्थांच्या, तर तिथे पण पाया पडून जाऊया. तर ते बघा मठात पोचलो आहे. तर आता आतमध्ये जातो. आणि आता संध्याकाळची वेळ असल्यामुळे मठात कोण नसणार, तर मी लगेच पाया पडून निघतो. हे बघा काय सुंदर वाटतं बघा, एकदम लाईट्स वगैरे लावले आहेत. आणि बघा शांत, कोण सुद्धा नाही, फक्त आम्हीच आहोत. मी येतो इथे मध्ये मध्ये मठात, पहिल्यांदा व्हिडिओ करतो इकडे. आज कोण नाहीत ना लोक. मी येतो तेव्हा गुरुवारचं येतो ना, तेव्हा इथे सगळे लोक असतात, आरती वगैरे असते गुरुवारी. आता बघा मस्त सुंदर मूर्ती आहे एकदम. तुम्ही पण दर्शन घ्या, मी पण घेतो. हे बघा आजूबाजूला बघा एकदम मस्त डेकोरेशन केलं आहे. आणि आता बघा पाया पडून घेतलं आहे. तर मम्मी आणि सगळे घेत आहेत दर्शन. घरी पोचलो आहे आणि आता थोड्या वेळात ना केक कापूया. चला. तर आता सगळी तयारी झाली आहे. हे बघा मस्त हॅपी बर्थडे खाली पाठीमागे लिहिलेला आहे. तर आता बघा प्रतीक बसला आहे. नवीन कपडे घातले नाहीत आज. आणि बघा केक पण रेडी आहे. कसं वाटतं तुम्ही नक्की सांगा. हे बघा ओवाळायचं ताट आणि हा आहे केक. तर एकदम केक पायनॅपल फ्लेवर आणला आहे, जो की सगळ्यांना आवडतो. मस्त केलं नाही. तर ते पप्पा टी व्ही बघतायत. तर आता बघा मम्मी आता ओवाळून घेते पहिली बघा. आता पप्पा घेतात. हॅपी बर्थडे डिअर प्रतीक, हॅपी बर्थडे टू यू. तर आता केक कटिंग करून तर झाला आहे. आणि आता सगळे एक एक करून भरवतो त्याला. तर आता हे बघा प्लेट्समध्ये केक आणि वेपर्स काढले आहेत. आणि बघा आता खाऊन घेतो लगेच केक. बर्थडे सेलिब्रेशन करून झालाय मस्त. आता एडिटिंग करतो ती पहिली आणि मग झोपतो. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.